ओम शांती. श्रावण महिन्याच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. श्रावण अर्थात आकाशामध्ये इंद्रधनुष आणि वसुंधरेवर संपूर्ण हिरवळ, जणू ही सृष्टी एक हिरवी शालूच नेसून बसली असावी. श्रावण अर्थात आषाढीच्या गरमीनंतरचा थंडावा. श्रावण अर्थात एक प्रत्येकाच्या मनाला, शरीराला आणि संपूर्ण या धरती मातेला एक राहत. कारण आषाढीमधली जी गरमी असते त्यानंतर जणू एक इंद्रदेवाची प्रसन्नता या सृष्टीवर अनुभवते आणि सगळीकडचे चारही दिशांची जी हिरवळ आहे, या हिरवळीने संपूर्ण निसर्ग सौंदर्य इतकं वृद्धिंगत होतं की ज्यामुळे प्रत्येक मनुष्य जणू निसर्गप्रेमी बनतो. परंतु त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये एकीकडे निसर्गाचं सौंदर्य वाढतं, तर त्याचबरोबर प्रत्येक श्रद्धाळू किंवा भक्ती भावनेने ह्या भारतभूमीवर पवित्र भावनेची गंगा वाहताना अनुभवण्यास मिळते. कारण भक्ती, अध्यात्म, धर्म या सर्व गोष्टींचे एक सुंदर समन्वय या महिन्यामध्ये अनुभवण्यास मिळते. श्रावण महिन्याचे स्वामी किंवा आराध्य देवादिदेव, आदिदेव, ज्यांना महादेव शिव असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीला देवशयन एकादशी असं म्हटलं जातं. देवशयन एकादशीच्या दिवशी म्हटलं जातं की सृष्टीचे संचालक विष्णूजी, विष्णू देवता शयनमध्ये अर्थात योगनिद्रेमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे सृष्टीच्या संचालनाचं कार्य महादेव शिव स्वीकार करतात आणि म्हणून या महिन्यामध्ये विशेष करून महादेव शिवाची आराधना किंवा विशेष भक्ती केली जाते. प्रत्येक भक्तजन या महिन्यामध्ये विशेष महादेवाची प्रसन्नता अनुभवण्यासाठी शिव जलाभिषेक किंवा श्रावण सोमवार व्रत करत असतात. भक्ती मार्गामध्ये अशी एक मान्यता आहे किंवा शिवपुराणामध्ये ही कथा आहे की श्रावण महिन्यामध्ये स्वतः महादेव शिव भूतलावर अवतरित होऊन प्रत्येक भक्तांच्या प्रसन्नतेसाठी कार्यरत असतात. देवसुरांच्या सागर मंथनाने जे हलाहल विष निघालं होतं, ते हलाहल विष सुद्धा याच महिन्यामध्ये महादेव शिवांनी प्राशन केलेलं होतं, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा ताप वाढला होता. आणि त्यांच्या शरीराचा ताप कमी करण्यासाठी म्हणून इंद्रदेवानी आणि सर्व देवतांनी त्यांच्यावर वर्षाभिषेक केलेलं होतं. आणि म्हणून अशी मान्यता आहे, प्रत्येक भक्तजन या महिन्यामध्ये तीर्थयात्रा करून कावडमध्ये गंगा जल भरून विशेष महादेव शिव मंदिरामध्ये जाऊन शिवावर या गंगाजल अभिषेक करून शिवाची प्रसन्नता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. महादेव शिवाला प्रत्येक भक्तांच्या एवढ्या कष्टांची अभिलाषा आहे का? कारण आज कलिकालमध्ये प्रत्येक मनुष्य खऱ्या अर्थाने विषय विकारांनी भरलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे मानसिक ताप अर्थात त्याच्यामधील विषय विकार या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे मनुष्याचा मनस्ताप वाढलेला आहे आणि अशा वेळेस या भूतलावर स्वतः निराकार शिव या सृष्टीवर अवतरित होऊन प्रत्येक मनुष्यात्म्यांवर या पवित्र ज्ञानगंगेचा प्रवाह करतात, या पवित्र ज्ञानाची वर्षा करतात, ज्या वर्षेच्या आधारेच मनुष्यांच्या मधील विकारांचा ताप कमी होतो, त्यांना शीतलता प्राप्त होते, मन, अंतर, आत्मा शांत आणि शीतल होऊ शकते. आणि ही वर्षा, ही शिवाची अनुकंपा अनुभवण्यासाठी खऱ्या अर्थाने महादेव शिवावर कावडमध्ये जल भरून गंगाजल अभिषेकची आवश्यकता नसून आपल्या पवित्र प्रेमाची, अंतर आत्म्याच्या शुद्ध भावनेच्या अभिषेकाची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारच्या अभिषेकने खऱ्या अर्थाने महादेव शिवाची प्रसन्नता, करुणा सिंधू, ज्ञान सागर, स्नेह सागर, भोलेनाथ शिवाची संपूर्ण अनुकंपा, प्रसन्नता आपण अनुभव करू शकू.